हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज एवढं मोठं पातेले बघून तुम्ही विचार करतच असाल की आज काहीतरी स्पेशल आहे. तर होती गावची यात्रा आणि यात्रा म्हटली की खूप मोठ्या प्रमाणात मटण बनवलं जातं आणि त्याची टेस्ट आपण घरी कितीही मटण बनवलं तरी होत नाही. तर हे 6 किलो मटण आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते बारीक असं चिरून घेतलं आहे. त्यानंतर चुलीवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. तर ते अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे, तर ती घालायची आहे. तर आता मटण मोठ्या प्रमाणात आहे तर त्यासाठी आलं लसूण पेस्ट पण जास्तच हवी. त्यानंतर हे आहे बकऱ्याचं जे असतं ते चरबी आहे, तर ती अगदी बारीक चिरून घेतली आणि तेलाचं प्रमाण आपण कमी ठेवून या चरबीलाच तेल सुटतं. तर ते आपण तेलात आधी छान परतवून घेणार आहोत आणि ते छान असं परतलं, त्याला तेल सुटलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हळद. तर मी 2 चमचे हळद घातलेली आहे. आता एवढं मटण बनवायचं म्हणजे हळदही जास्तच हवी. त्यानंतर आता हे मटण घालून घेतलं आहे आणि आता ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर चुलीवरच्या मटणाला काही ती टेस्ट वेगळीच असते आणि यात्रेमध्ये कसं नुसता रस्सा जरी खायला भेटला तरी त्याची टेस्ट आपण घरी कधीही केलेल्या मटणाची एवढी छान टेस्ट येत नाही. अशी टेस्ट असते जत्रेच्या मटणामध्ये. तर आवर्जून सगळेजण जत्रेचं मटण खाण्यासाठी म्हणून पाहुणे वगैरे येत असतात. तर आता मटण तर मिक्स करून झालं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. तर आपल्याला कालवणासाठी लागणारं जे मीठ आहे तर ते आत्ताच घालून घ्यायचं आहे. त्यामुळे मी थोडं जास्तच मीठ घातलं आहे, कारण मटणाला टेस्ट ही मिठाचीच येणार आहे सगळ्यात जास्त. त्यानंतर ठेवले आता त्यावर झाकण आणि पाणी घालून आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे. तर आधी तर बराच वेळ ते नुसतंच वाफवलं, पाणी घातलं नाही आणि नंतर मी तोपर्यंत मसाल्याची तयारी केली. तर तीळ भाजून घेतलेत, खोबरं भाजून घेतलं आहे, त्यानंतर बाजरीचं पीठ भाजून घेतलं आहे, आलं लसूण आहे आणि त्याचसोबत कांदा आहे. तर कांदा अगदी काळा होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याची सगळ्याची पेस्ट बनवून घेतली. तर इकडे आता एक वाफ आलेली आहे मटणाला, तर त्याच्यावरचं झाकण काढून ते हलवून घेतलेलं आहे. त्याला छान असं पाणी सुटलं आहे आणि त्यानंतर मी थोडं थोडं पाणी असं गरम करत करत त्यामध्ये घालत आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मी अळणी काढून ठेवणार आहे, की लहान मुलं वगैरे खातात किंवा कोणाला अळणी खायला आवडतं. तर बिना तिखटाचं म्हणून मी थोडंसं त्यातलं मटण आणि रस्सा बाजूला काढून ठेवला. त्यानंतर आता आपण फोडणी देतो या कालवणाला. तर आता परत त्या चुलीवर मी टोप ठेवला आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे. त्यानंतर हे जे आपण सगळं वाटण जे केलं आहे, खोबरं, कांदा, त्याचबरोबर पांढरे तीळ किंवा बाजरीचं पीठ, हे सगळं ना बारीक जी आपण केलेलं होतं, तर ते आपण मसाला परतवून घेणार आहोत. तर अर्धा मसाला मी या मटणमध्ये घातला आहे आणि अर्धा आपण चिकनसाठी ठेवणार आहोत. त्यानंतर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे, त्यानंतर मटण मसाला आहे आणि कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तर बस एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. फार काही यामध्ये मसाल्यांचा यूज केलेला नाही आहे, कारण जेवढे मसाले कमीत कमी असतील तेवढीच त्या मटणाला टेस्ट ही छान येत असते आणि आपल्याला अगदी पातळ याचा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळं फार त्यामध्ये मसाले काही घातले नाहीत. आणि आता मध्ये मध्ये मसाला भाजत असताना तो करपू नये आणि चांगला भाजलाही जावा, तर यासाठी म्हणून मी ते जे मटणाचा अळणी जो रस्सा आहे तो थोडा थोडा करत मसाल्यामध्ये घालत हा मसाला मी परतवून घेणार आहे. तर तसंही आपण सगळे मसाले भाजलेले आहेत, म्हणजे कांदा खोबरं वगैरे, पण तरीही आपण असं जर एकदा तेलात छान परतवलं की मग त्या रश्श्याला टेस्ट खूप छान येते. तर बघू शकता आता कलर छान आला आहे, आपला हा मसाला पूर्णपणे भाजला गेला आहे. तर आता मी त्यामध्ये शिजलेलं जे मटण आहे ते घालून घेते. तर टोप तर मोठा होता, काय एकदम मला उचलणार नाही म्हणून मी आधी थोडं थोडं त्या मसाल्यामध्ये घातलं आहे आणि नंतर मला टोप उचलेला अशा ह्याच्यामध्ये मी बाकीचं सगळं घालून घेतलं आहे. तर बघू शकता मोठा टोप भरून मी याचं कालवण जे आहे ते बनवलेलं आहे आणि अगदी साधा सिंपल असा गावठी पद्धतीने बनवलेला हा मटणाचा रस्सा आहे. तर अगदी छान गावरान असा बेत आहे. त्यामध्ये मी वरून भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर आता एक त्याला 10 मिनटं आपल्याला बस उकळवून घ्यायचे. मटण तर शिजलेलं आहे, बस मसाल्याला टेस्ट लागावी म्हणून शिजवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जत्रेसाठीचं मटण रेडी झालेलं आहे. तर बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी, भात आणि हे मटणचा रस्सा, तर असा मेन्यू असतो यात्रेमध्ये. तर तुम्हाला हे अगदी साधे सिंपल पद्धतीनं बनवलेलं मटणाचा रस्सा याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.